पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्या। पालघरमध्ये मनोर ते दुर्वेस दरम्यान वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 1 ते 2 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागल्या। महामार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। मुंबई अहमदाबाद या महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद या महामार्गावर खरं तर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। काय सध्या ताजे अपडेट आहेत? कशा प्रकारची सध्या वाहतूक त्या ठिकाणी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय? नक्कीच कारण आपण बघितलं तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरणाचं काम जे आहे ते काही महिन्यांपासून सुरू करण्यात आलं आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघर जिल्ह्यातील मनोर आणि दुर्वेस या भागामध्ये संथ गतीने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळते। मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, ज्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही समस्या जी आहे ती अधिक गंभीर बनलेली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांना देखील आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचं स्पष्ट दिसतंय। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।